धाव नाहीये. चांगली सुरुवात, भरपूर समर्थन या दोन्ही संघांना आहे. आई जीवदानी कसली संघ असो किंवा जाणता राजा संघ असो, आणि दोन्ही संघांना आम्ही देखील शुभेच्छा दिलाय की खेळायचं आहे, लढायचं आहे. आज मात्र तुम्हाला जिंकायचं आहे आणि जिंकण्याच्या उद्देशाने हे दोन्ही संघ आलेले आहेत. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपात निघून जातोय. सुरुवात चांगली झाली आहे. स्टार्ट तो अच्छा मिला है, एंड कैसा होगा ये देखने वाली बात है. परेशजी पाटील हे देखील उपस्थित झालेले आहेत. उद्योजक याच परिसरातील कुशिंबे या गावामधून बिलॉंग करतात. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, फ्रंट फुटवर खेळला प्रयत्न, अपील जोरदार, डायरेक्ट हिट जरूर केला होता. यष्ट्यांच्या मागे अनिकेत याला आपण पाहिलंय. बघा प्रेशर आहे, दडपण आहे, कारण जेव्हा आपण टॉस हरतात दोन्ही संघांचं मनोगत मी घेतलं होतं. कप्तान जेव्हा उपस्थित होते की आम्ही कमीत कमी धावा बनवू, जे वक्तव्य केलं होतं जाणता राजा संघाच्या कर्णधाराने आणि कसं टीमच्या कर्णधाराने वक्तव्य केलं की आम्ही जास्तीत जास्त धावा बनवू. एकाला बनवायचे आहेत, एकाला थांबवायचे आहेत, एकाला जिंकायचं आहे आणि एकाला आज या स्पर्धेतून खाली यात परत जायचं आहे. आज संघर्ष क्रिकेटचा आहे. हा संघर्ष चेंडू आणि फलीचा आहे. हा संघर्ष एकमेकांना हरवण्याचा आहे. पाहूया त्यात कोण सफल ठरतोय. फुलटॉस बॉल इनटू द गॅप खेळून काढलाय. चेंडू जातो सीमा रेषा पार आणि हा पहिला चौकार. नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. दोनों टीम कडून नेहमीच चांगलं क्रिकेट आणि दोनांना सल्ले दिलेत की जी जान से खेळना है और हमें जीतना है. पाहूया ती जिद्द आज या दोन संघाकडून दिसते का. शॉर्ट बॉल वाईटचे संकेत येणार, कारण हा षटकातील कदाचित दुसरा शॉर्ट बॉल आपण पाहिलाय. त्याची दखल विरल नायर सर घेत आहेत. आमच्यापर्यंत संकेत पोहोचवत आहेत की हा वाईट बॉल आहे. धाव संकेत वाढ होते, धावा 5 आणि जवळपास 4 बॉलचा खेळ आज संपुष्टात येतोय. पहिल्या षटकातील दीप पाटील यांना आपण गोलंदाजी मार्गावर पाहू शकतोय. 2 बॅटर आहेत, निलेश आणि प्रणव. पुन्हा एकदा चांगला तेज तरार बॉल, खांद्याचा पुरेपूर वापर करत बाउन्स मिळवत हा चेंडू निर्धाव स्वरूपात निघून जातोय. 5 चेंडूमध्ये 5 धावा. 5 षटकांच्या मॅचेस टॉप 5 मध्ये जाण्यासाठी बघा समीकरण कसं जुळलंय. 5 मध्ये 5 झाल्यात आणि टॉप 5 मध्ये जाण्यासाठी दोन्ही संघ झुजतात. रमेशजी पाटील उद्योजक यांचे देखील आगमन होतोय. सुरेख बॉल, अप्रतिम लाईन, निर्धाव बॉल आणि त्यांचे सुपुत्र सध्या मैदानाच्या आत दीप पाटील गोलंदाजी करत होते. पहिलं षटक संपलेलं आहे. त्यांच्या माहितीसाठी त्याच्या षटकामध्ये आलेल्या फक्त 5 धावा. चांगली सुरुवात झालेली आहे. जाणता राजा खारडी या संघाकडून चांगली सुरुवात करावी लागेल आई जीवदानी कसली टीम कडून. म्हणून मी म्हटलं होतं सकाळी की जिंकणं माझ्या रक्तात आहे, हरणं ती जंगलात राहतात आणि त्या जंगलाच्या कपाशामध्ये कुशीमध्ये आमचा रतन राजू स्टँड देखील आनंदित आहे. समर्थन आहे जाणता राजा टीमसाठी, त्यांचं मोठ्या प्रमाणात प्रेम आहे क्रिकेटवरचं. या मैदानावरती जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळलं जात आहे त्यांचा स्टँड फुल असतोय आणि त्यात एक फॅन अजून दिसतो आम्हाला, सलमान का फॅन शक्तिमान, ते देखील आलेले आहेत. चला पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे, कारण गमती जमती होत राहणार. जेव्हा जेव्हा संदीपच्या हातामध्ये माईक असणार टेन्शन घेऊ नका. जरी हा क्रिकेटचं विश्व संघर्षाचं असलं पण तो हा खेळ कधी कधी आनंदाने मजा मौशीने देखील खेळला गेला पाहिजे. गोलंदाजी मार्गावर अनिकेत आलाय. त्याचा पहिलाच बॉल खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. यस, गुड कॅच. फलंदाज बाद. पहिला झटका आई जीवदानी कसला टीमला. आयोजक भारी कदम डॅशिंग महेश भोईर. असतात सोबत जय पाटील आयोजक तेज भोईर. आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. अरे आहे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खारडी. किंवा पहिला विकेटचं बटन आणि काय कॅच पकडायला गेला. अप्रतिम हार्दिक भोईर जो अपन लॉन्ग ऑफ पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक पाहिला होता, जी जान लगा दिया इस कॅच को पकड़ने के लिए. संपूर्ण अंग झोकलं होतं. अनिकेतचा पुढील बॉल. न्यू बॅटर कृतिश
ओ सरळ यष्टांचा येत बॅक टू बॅक विकेटचं झालंय पतन. क्लीन बॉल. वाला जो तो महेश भाईला जाने वाला जो तो महेश भाईला जो तो महेश भाईला थँक्यू यशवंतजी. काय बॉल होता ऑन स्क्रीन आपण पाहिलं. जसं स्टॅन्ड घेतला गोलंदाजीचा नेम व्यवस्थित लागला आणि फलंदाजाने आपण पाहिलं त्या तिन्ही यष्टी दाखवल्या होत्या आणि तो नेम अचूक डावे यष्टीला लागला आणि क्लीन बोर्ड स्वरूपात विकेट हॅट्रिकवर आहे. म्हणजेच आमचे मैत्री ऑप्टिकचे गॉगल आता तयार आहेत त्यांच्यासाठी. जर हा विकेट आला तर एक गॉगल अनिकेत कमवेल आणि जर विकेट आला तर खार्डीचा जाणता राजा संघ देखील अजून एक विकेट कमवेल. ओ सुरेख बॉल जोरदार अपील तर केली आहे. पंचशब्द आहेत. डॉट बॉल. काय अप्रतिम गुणवंत दर्जेदार गोलंदाजी जाणता राजा संघाकडून होती आहे. पण कसं टीमला देखील ती किमया करावी लागेल. त्यांना प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय त्यांना धावा कमवाव्या लागतील. मी म्हटलं ना की एकाला थांबवायचे आहेत एकाला करायचे आहेत. करणं आणि थांबवणं, जिंकणं आणि हरणं हेच उद्दिष्ट घेऊन फटका फसला स्वतः अनिकेत झेल खाली. पण इथे झाली चुकी आणि चुकीला या क्रिकेटच्या विश्वामध्ये नाही माफी. कॉलिंग नव्हती म्हणून हा फोन व्यवस्थित लागला नाही आहे. जर कॉलिंग झाली व्यवस्थित, कारण 3 क्षेत्रक्षक आपण पाहिलं तर एकत्र आले. रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता ऑन स्क्रीनवरती चांगला लाईव्ह कव्हरेज डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. म्हणून या लाईव्ह चॅनेलचा मी फॅन आहे. अप्रतिम बघा इथे टक्कर झाली. कॉलिंग नाही आहे. आकाश आणि अनिकेत याच्यामध्ये झाली ती टक्कर आणि त्याचा परिणाम कदाचित येणार पंकू आहे. एक उत्तम दर्जाचा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. जाणता टीम कडून जेव्हापासून या खेळाडूला या मुलाला या संघामध्ये घेतलं गेलंय ना तेव्हापासून या खेळाडूने आपली प्रतिमा आहे आपली गुणवत्ता आहे ती मैदानाच्या सिद्ध केली आहे. धावसंख्या 6 आहे. ऑन साईडला उडवला. हा बॉल थांबणार नाही आहे. स्टँड मध्ये डिलिव्हर षटकार. प्रणव आहे ना तोपर्यंत कसले टीम साठी जमेची बाब आहे. त्याच्या बॅट मधून धाबा येऊ शकतात आणि त्या देखील चौकार आणि षटकाराच्याच मार्गाने. आणि बऱ्याच वेळा या प्रणवने ती किमया या वैतरणा परिसरामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये केली आहे. म्हणूनच तर त्यांचा संघ टॉप 10 मध्ये जाऊन पोहोचलाय. प्रेशर आहे थोडंसं असं वाटतंय का, कारण 2 षटकात आता खेळ संपला गेलाय. जवळपास 6च्या सरासरीने झाल्यात 12 धावा. दोन्ही संघ आपण पाहिलं अ गटामधून पुढे आले होते. जाणता संघाने चांगलं प्रदर्शन केलं. आई जीवदानी कसरत टीमने चांगलं प्रदर्शन केलं. त्या सर्व संघावर मात करून तो दिवस गाजवून या टॉप 10 मध्ये त्याने प्रवेश घेतलाय आणि अजून एक त्यांना प्रवेश घ्यायचा आहे टॉप 5 मध्ये. त्यासाठी संघर्ष मैदानाच्या सुरू आहे. हा संघर्ष कुणाला विजय मिळवून देणार, कुणाचा शिक्कामोर्तब होणार त्या अंतिम 5 मध्ये. येणारी वेल, येणारी क्षण, येणारी षटकं आपल्या हार्दिक आलाय गोलंदाजी मार्गावर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पंकजने हलक्यासा हाताने खेळून केलं आणि प्रणवला आणलं जात आहे स्ट्राईक एंडवरती. ही जमेची बाब आहे आणि चांगला माइंडसेट आहे. असंच खेळावं लागेल पंकजला. प्रणवला जितकी स्ट्राईक देता येईल ना ती तितकी द्यावी लागेल, कारण त्याच्या बॅटमधून त्या चांगल्या धावा येऊ शकतात, त्या बिग हिट येऊ शकतात. धावसंख्येचा विचार केला कसा टीमचा आहे 13. हार्दिकचा पुढील बॉल. प्रयत्न झाला. खेळाडू जेल खाली. उंची जास्त, लांबी कमी आणि अचूक कलेक्शन. अजून एक फलंदाज भाग. बिग विकेट मिळाला जाणता राजाला. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. भरपूर सपोर्ट आहे. त्या सपोर्टच्याच मुळ्या सध्या तरी जाणता राजा संघ या मॅच मध्ये आपला जो दबदबा आहे ना
तो अजूनपर्यंत शाबूत ठेवलाय. पहिलं षटक पाहिलं 5 धावेचं, दुसरं षटक पाहिलं 7 धावेचं आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे. डोवर फुल टॉस हलक्याचा हाताने खेळून काढलाय. खराब क्षेत्ररक्षण होत आहे. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. शैलेश हा देखील एक गुणवंत क्षेत्ररक्षक, चपळ क्षेत्ररक्षक या जाणता संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल मिळती आहे. धावसंख्येत हलकासा बदल होतोय. धावा होत्या त्या सिंगलने एकूण 14 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. हार्दिक देखील दीप अनिकेत यांच्या पावलावर पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी करतोय. फुलटॉस बॉल खेळून काढलाय. इथे सरळ सीमा रेषा पार निघून गेलाय चौकारासाठी. पंकज आणि आपण पाहिलं आयुष चौथा आणि पाचवा फलंदाज म्हणजे मिडल ऑर्डर सध्या मैदानाच्या आत आहे. त्याला टॉप ऑर्डर साठी फलंदाजी करावी लागेल. षटकातील असेल हार्दिकचा हा 5वा चेंडू. फ्रंट फुटबॉल पण लॉंग पट्ट्यामध्ये अनिकेत कॉलिंग नाहीये बघा. कॉलिंग नाही त्याचा परिणाम दिसला. कारण असे झेल जर तुम्हाला पकडायचे असतील ना मित्रांनो खेळाडूंनो तर तुम्हाला कॉलिंग महत्वाची असते. कॉल देणं महत्वाचं असतं. कारण त्याच्यात तुमची जी निरंतरता असते ती कधी कधी भंग होते आहे झेल पकडण्याची. आणि इथे तसंच घडलं. जीवदान वरदान ठरेल का हा प्रश्न आहे कसले टीमसाठी. आणि सध्या पंकजला मिळालेला हा जीवदान किती तो योग्य ठरवतो आपल्या टीमसाठी. नाही स्लोवर बर्न निघून जातोय. सरळ हार्दिकचा बॉल डॉट स्वरूपात 3 षटकांचा खेळ संपतोय. प्रथम फलंदाजी करताना नाणे पेकारल्यानंतर आपण आई जीवदानी कसरत टीमची धावसंख्या पाहू शकतोय. ऑन स्क्रीन मेगा स्क्रीनवरती 20 धावा आहेत. 3 विकेट आहेत. 3 षटकामुळे अजून 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 2 षटकामध्ये अजून किती तत्पूर्वी वळूया. मैदानात जातंय पाणी आणि आपण ऐकूया डीजे यशवंतच्या माध्यमातून चांगली चांगली गाणी. थँक्यू डीजे. कारण हे गीत जेव्हा वाजतंय तेव्हा एकच नाव पुढे येत आहे आमचे प्रभाकर दादांचं. एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगले उद्योजक या परिसरातील आणि समाजकार्यासाठी झडणारे एक चांगले समाजसेवक दीप पाटील आलाय गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा. शॉर्ट बॉल फायदा उचलायला हवं होतं. नाराज आहे गेलेला आयुष की हा बॉल माझ्या बॅटला का लागला नाही. प्रश्न तर विचारला स्वतःला देवाला यात आपल्या बॅटला. परंतु उत्तर समोर तयार आहे. कारण समोर तुझ्या उत्तम दर्जाचा एक गोलंदाज आहे ज्याची निवड आपण पाहिलं होतं सत्यसाई नॅशनल लीगमध्ये. आपण ज्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आंध्रा इथे झाल्या होत्या त्या ठिकाणी दीप पाटीलचा देखील फुलटॉस बॉल देखील बघा. हा बॉल देखील फायद्याचा होता. एक संधी होती ती संधी निघून गेली आहे. सिंगलच मिळते आहे. जास्त काही नुकसान होत नाही आहे. सध्या स्थिती आपण पाहिली कसं टीमची आहे स्कोरबोर्डवरती 21-21. चौथं षटक मार्गस्थ आहे. त्या बॉलवरती एक मोठा विकेट यायला हवं होतं परंतु कदाचित आयुष तयार नव्हते. ती मानसिकता नव्हती की हा बॉल फुलटॉस येईल आणि फुलटॉस आला. बघा कधी तयारी नसते. अचानक आपण कुठे बाहेर फिरायला जातोय आणि अचानक पाहुणे येतात. तयारीच नसतो की पाहुणे येतील तसा हा प्रकार होता. फुलटॉस येईल असं वाटलं नव्हतं आणि फुलटॉस आला. धावा आहेत 21. ओ क्लीन बोर्ड सरळ यष्टांचा वेळ. मी म्हटलं ना की फुलटॉस जरी आला परंतु तुझ्या समोर गुणवंत गोलंदाज आहे. दर्जेदार गोलंदाजी आहे आणि ती गोलंदाजी सध्या मैदानात दिसली आहे. ये बंदा भी कमाल आहे. कारण खार्डी गावामध्ये जेव्हा स्पर्धा असते ना तेव्हा खारी शिंग वेकण्याचं काम तो नेहमीच करतो आणि खार्डी गावामध्ये उपस्थित होतो. तुझ्यासाठी देखील टाळ्या वाजवतोय आमचे प्रेक्षक वर्ग. कारण मध्ये मध्ये आमच्या प्रेक्षकांना देखील थोडा टाईमपास हवा असतो ना त्याच्यासाठी आमचे खारी शिंगवाले आलेले आहेत. मग आता तुम्हाला पैसे द्यावे लागतील.
चला इथे 4 गडी बाद 21 धावा आहेत. जाणता राजा खारडी सध्या गोलंदाजी करतोय, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. कसर टीम थोडी अडचणी आहेत. आई जीवदानीचं नाव घेऊन तुम्हाला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅट सेज लागलं एष्ट्यांच्या मागे अनिकेत, कुठली चूक नाही, चूक कलेक्शन, डॉट बॉल पुन्हा एकदा निघून जातोय. बघा दीप आला पहिल्या षटकामध्ये आणि त्याने फक्त 5 धावा खर्च केल्या. म्हणूनच जाणता राजा संघाने ती दूर आहे ना चौथ्या षटकामध्ये, कारण चौथ्या षटकामध्ये धावा येत आहेत आणि त्या षटकामध्ये आपला प्रमुख गोलंदाज ते घेऊन आले आणि दीप पाटील अजून पण तिथे सफल ठरलाय. फुलटॉस बॉल, फट मिस टाइम स्ट्रोक, विकेट मिळण्याचे संकेत अचूक कलेक्शन, फलंदाज आत. गीता लावली जातात. डीजे हो तो ऐसा हो और उसके ऑपरेटर भी हमारे यशवंत जी जैसे हो तो उस प्रतियोगा तो 4 चांद लग जाते है. भरपूर कमेंट्स लाईव्ह कमेंट्स देखील आम्हाला इथे पाहायला मिळत आहेत. नक्कीच वाचून दाखवेल. शॉर्ट बॉल फायदा उचलला नाहीये, निघून जातं डॉट स्वरूपात निघून. 4 षटकांचा इथे खेळ संपन्न होतोय आणि 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना आई जीवदानी कसले संघ जाऊन पोहोचतोय एकूण 21 या आकड्यावर. आमचे मित्र आहेत खास करून सपाला परिसरामधून घरत चायनीज बुजिंग सेंटर मंगलताजी घरत यांनी देखील चांगलं मनोगत व्यक्त केलंय. आपल्या DBN लाईव्हच्या माध्यमातून सध्या ऑनस्क्रीन आपल्या दुकानामध्ये 21 धावा झालेल्या आहेत. ते स्पर्धा पाहत आहेत आणि त्यांनी सांगितलंय की आयोजन नियोजन खूप सुंदर आहे आणि पालघर भूषण प्रमोदजी शेडगे सर आणि खार्डीगावचे सुपुत्र संदीप भोईर यांचं छान समालोचन. ओ ब्लॉक मध्ये बॉल पण दिशा थोडीशी खराब, व्हाईट बॉलचे संकेत येतात. थँक्यू मंगलजी. मंगलदास घरात एक क्रिकेट प्रेमी आहेत. नेहमीच त्यांच्या परिसरामध्ये प्रमोदला आणि संदीपला भरपूर प्रेम त्यांच्या माध्यमातून भेटत आहे आणि या स्पर्धेत देखील त्यांच्या शुभेच्छा पोहोचल्यात. ओ सरळ यष्ट्यांचा बेत, क्लीन बोर्ड, काहीच कळलं नाही आहे, काहीच कळलं नाही आयुष्याला आणि त्याची दांडी गुल. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे आहे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. आहे जाणता. थँक्यू यशवंतजी. म्हणूनच मी पंकजचं कौतुक केलं की जेव्हापासून याला टीम मध्ये घेतलंय ना तेव्हापासून याची जी प्रदर्शन आहे. हा बोला आपण पाहिला डावीशी थोडासा बाहेर जातोय, एक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला जरूर. तेव्हापासून या खेळाडूने चांगली खेळी दाखवली आहे, स्वतःला सिद्ध केलं आहे आणि आज या जाणता राजा संघामध्ये तो प्रसिद्ध झाला आहे. म्हणून मी म्हणतोय की कौन कहता है कि कामयाबी होती है ना वो आपकी किस्मत तय करती है. ऐसा बिल्कुल नहीं है कि कौन कहता है कामयाबी किस्मत तय करे. आपके इरादों में दम हो ना तो मंजिल भी झुकती है. ऑन साइडला मिड ऑनच्या डोक्यावरून षटकार. बघ पाहिलं, कौतुक केलं, पण हा बॉल पाहिलं ना तर ओव्हर पिच होता. ओव्हर पिच चेंडूला या क्रिकेटच्या विश्वामध्ये थारा नाही. हा बॉल आला तर सरळ फलंदाज तुम्हाला स्टँडच्या बाहेर फेकणार आणि फेकला आणि गरज देखील होती कसला टीमला. आई जीवदानी कसले बी संघ आपल्याला पाहायला मिळतं. 29 धावांना पोहोचलाय. 4 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ संपलाय. पुढील बॉल अंकाचा भेद घेतो. एक धाव घेतली जाईल का प्रश्न तर आहे आणि उत्तर मिळतंय यस. ओव्हर थ्रो झालाय, त्याचा फायदा घेतला जातोय. बघा कधी कधी धावा कशा बहाल केल्या जातात. तिथे एक पण नव्हती, तिथे 2 धावा येताना दिसत आहेत. आज क्रिकेट आहे,
एनिथिंग कॅन बी हॅपनिंग इन क्रिकेट असं आमचे प्रमोदजी नेहमीच म्हणतात. या क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, कधी होऊ शकतं. हा अनिश्चिततेचा खेळ आहे, जर त्याचा खेळ आहे. हा सरड्यासारखा खेळ आहे, कारण सरडा जसा रंग बदलतोय तसा खेळ रंग बदलतोय. डॉट बॉल निघून जातोय. एकच बॉल असेल 5व्या षटकातील. धावसंख्या आहे 31. चांगल्या धावा आहेत, कारण सकाळची मॅच आपण पाहिली 36 झाल्या होत्या. दुसरी मॅच पहिली 40 पर्यंत पोहोचले होते. हा प्रवास देखील जाईल. बॅट्सेज इष्टाच्या मागे दीप पाटीलच्या डोक्याला उलावणी देऊन जातोय मागे. एक धाव जरूर मिळते आहे आणि ते थोडंसं आपण पाहते कॉम्प्रोमाइज करावं लागतंय फलंदाजाला. कदाचित न्यू बॅटर मैदानाच्या आत जाईल, कारण आता उरलाही शेवटच्या षटकाचा खेळ संपला आहे. 5 षटकांचा खेळ संपला गेला, म्हणजे 32 झालेले आहेत आणि 33 करायच्या आहेत. 30 बॉलचा खेळ संपला गेला आहे. 32 लगावल्या गेल्या आहेत स्कोर बोर्डवरती. या 30 मध्ये करायच्या आहेत 33. 3 धावा अतिरिक्त आहेत. खार्डी आणि कसराळी या 2 संघामध्ये चालेला हा मॅच आहे. तत्पूर्वी आपण वळूया पुढील मॅचच्या अनाउन्समेंटकडे. ती कशा पद्धतीने असेल. लॉस म्हणजे चिठ्ठ्यांचा लकी ड्रॉ, चिठ्ठ्यांचा कार्यक्रम आपल्या आगरी भाषेत तो होणार आहे थोड्याच वेळात. आणि त्यात देखील आपल्याला लकी चान्स कोणाला मिळेल, कारण 5 चिठ्ठ्या असतील, 5 प्राईज आहेत, 5 दावेदार आहेत. त्यात आपण पाहिलं पहिला दावेदार त्या अंतिम 5 मध्ये पोहोचला एकविरा नायगाव संघ कप्तान. या आपण एकविरा नायगाव संघाचा कप्तान. तदनंतर श्रीराम कसरळी संघाचा कप्तान. हा टॉप 5 मध्ये पोहोचलेला आहे. चिठ्ठ्यांचा लकी ड्रॉ आता थोड्याच वेळात होतोय. तदनंतर आपण पाहतोय NCC नारंगी. काय मॅच झाली आहे. NCC नारंगी बी. आता NCC नारंगीच असाच उल्लेख केला जाईल, कारण ABCDचा आता ती रेस संपलेली आहे. आता रेस त्या ट्रॉफीकडे जाण्यासाठी लागलेली आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम. आणि याचा रविवारचा दिवस कुणाच्या नावे असेल याचं उत्तर देण्याचा रेस आहे. त्या रेसमध्ये 5 खोडे धावणार. चतुर्थ धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप कप्तान. या आपण चिठ्ठ्यांचा लकी ड्रॉ करतोय आणि जी मॅच सुरू आहे दोन्ही संघांचे प्रतिनिधी जाणता राजा आणि आई जीवदानी कसराली. चिठ्ठ्यांचा लकी ड्रॉ होतोय. लकी ड्रॉसाठी आपण वळूया थोड्याच वेळात बोलूया. आणि मैदानाच्या आत सेकंड इनिंग कशा पद्धतीने पार केली जाते, हे आव्हान जे आहे 33 धावांचं ते कशा पद्धतीने पूर्ण केले जात आहे, कोण जाईल टॉप 5 मध्ये, याचं उत्तर आपण शोधणार आहोत. आणि ते उत्तर शोधण्यासाठी आवाज देखील आपण ऐकणार आहोत मानसी प्रमोदजी शेडगे यांचा. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते. मित्रांनो, खेळाडूंनो, खूप सुंदर फटका आणि हा षटकार. या षटकारासोबत या ऐकूया रिअल फ्रेंड्स म्युझिकल ग्रुपचे सुमधुर क्रिकेट गीत. डोंगरी सागरी नागरी टेनिस क्रिकेटची ही भरारी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद संदीपजी भोईर यांचा आवाज आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपण ऐकणार आहोत. चला, विजयी संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. आणि तेवढीच आमच्या आवाजाची काळजी घेणारे यशवंतजी यांचा DJ आपल्याला पाहायला मिळतो आणि विविध प्रकारची श्रवण इंद्रियांपर्यंत मंत्रमुग्ध करणारी खऱ्या अर्थानं गाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, ऐकायला मिळत आहेत. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होते. जाणता राजा खार्डी स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळत असताना पाहायला मिळतोय. संधी आहे 30 बॉल 33 धावा. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण, दबाव. परंतु दबाव हा शब्द डिक्शनरीमध्ये ठेवण्यापेक्षा तो थोडासा हटवावा.
क्रिकेटला तुम्ही एन्जॉय करतील तर डेफिनेटली त्याचा स्वाद हा तुम्हाला आयुष्यात नेहमीच पाहायला मिळेल. पहिलाच बॉल निकेश किनी आई जीवदानी कसराडी बी टीम. पहिलाच बॉल ऑन साईडला काय फटका खेळलाय आणि सरळ चेंडू निघून येईल. 4 धावांकरता चौकार. गुड शॉट. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे हे जाणता राजा. पहिल्याच बॉलवर चौकार. दीपक यांच्या स्वागतासाठी हा बॉल निघून गेला होता, सन्मानासाठी. दुसऱ्या बॉलवर आपण पाहिलं तर बॅटचा टो लागला होता. काय स्टार्ट दिले योगेशने. पहिला बॉल आपण पाहिला लो फुल टॉस बॉल होता, अतिशय चांगला. त्यानंतरचा हा बॉल थोडासा बॉलला फ्लाईट देण्याचं काम केलं होतं निकेश गिनीने. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 4. सुरुवात सकारात्मक दृष्टिकोनने झालेली आहे. तुमचा अप्रोच इंटेंट हा नेहमीच पॉझिटिव्ह असला पाहिजे. यावर ऑन साईडला पूल केलंय आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना योगेशच्या बॅटमधून येतोय एक दमदार आणि शानदार षटकार. 6. मैया. अरे हे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. हे जाणता राजा चषक भारी. क्या बात आहे. जबरदस्त योगेशच्या बॅटमधून क्लास दाखवणारा हा षटकार. निकेश किनी प्लेइंग फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले गेले होते. फुटवर्क यावेळेला पाहायला मिळालं, परंतु चेंडूच्या सरळ रेषेमध्ये खेळताना पाहायला मिळाले नाहीत. आत्ताच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला फलंदाजांपासून वाचायचं असेल तर 6 बॉल तुम्हाला वेगवेगळे व्हेरिएशनने टाकावे लागणार आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. फुल टॉस बॉल ऑन साईडला आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय योगेश इज ऑन अ फायर. 6. आयोजक भारी प्रकाश कदम डॅशिंग महेश भोईर. असतात सोबत जय पाटील. थँक्यू. जसा बॉल योगेशच्या बॅटमधून निघाला त्यावर टेनिक्स नाही तर योगेशचा क्लास होता. 16 रन झालेत. 5 बॉलचा खेळ झालाय. स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी देतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथून 18 नंबरच्या जर्सीने टिपलाय झेल. फलंदाज योगेश अतिशय चांगली बॅटिंग करत असताना त्याने त्याची जबाबदारी यावेळेला पार पाडले. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं असेल तर ते आहे जबाबदारी, आणि जबाबदारीचं टॉनिक योगेशने प्यायलेलं आहे. चांगली बॅटिंग. आता लॉट्स टाकले जाणार आहेत. लाईव्हच्या माध्यमातून हे लॉट्स आपल्याला पाहायला मिळतील. एकदा योगेशच्या बॅटिंगसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. सुपर बॅटिंग. द ग्रेट स्टार्ट बाय योगेश. एकविरा नायगाव टीमचा कॅप्टन. चला 5 मिनिटं शेवटची आहेत. आम्ही लाईव्ह लॉट्स टाकतोय तर तुम्ही आपण ऑन स्क्रीन पाहू शकता आपल्या मोबाईलवर. जर पहिली मॅच जर एकविरा नायगाव या टीमची जर इथे लॉट्समध्ये आली तर ती दुसरी मॅच खेळवली जाईल. याची दखल घ्या. थोडेसे ॲडजस्टमेंट या ठिकाणी आपण करणार आहोत. चला चिठ्ठ्यांचा लकी ड्रॉ आपण करतोय. दोन चिठ्ठ्या उचलल्या जातील आणि जी राहील तिला बाय असेल. लक्ष असू द्या. लॉट्स टाकले जात आहेत. महेशजी भोईर स्वतः त्या ठिकाणी आपण पाहत आहेत. आमचे संपूर्ण बच्चे कंपनी या ठिकाणी उपस्थित आहेत. चला पहिली मॅच असेल श्रीराम कसराली आणि एकविरा नायगाव हा दुसरा सामना असेल. त्यानंतर विजेता संघ आणि धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप आणि बाय मिळालेली आहे लकी मॅन NCC नारंगी. पहिली मॅच खेळवली जाईल जी संदीपजी. चला विशाल कोळी लगेच तुमचे कॅप्टन पाठवा आणि श्रीराम कसराळी चला या आपण लगेच टॉस करण्यासाठी यायचंय.
संजित या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉस बॉक्समध्ये थोड्याच वेळात लगेच आपण टॉस करणार आहोत. या षटकानंतर संजित 2 बॉलचा खेळ झाला, 18 रन झालेत. स्थिती मात्र आपण पाहिली तर 1 गडी बाद झालेला आहे. अतिशय चांगलं क्रिकेट. उंची जास्तीत जास्त या बॉलने प्राप्त केले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यस, विकेट मिळते गोलंदाज लकीला. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. जाणता राजा खार्डी. कोणतेही खेळाडू मात्र खेळण्याच्या प्रयत्नात नव्हते, तयारीत नव्हते, परंतु जाणता राजा या टीमला बॅकबोन आणि आधारस्तंभ दिला महेशजी भोईर यांनी, जे या स्पर्धेचे शिल्पकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. या संघाला उत्स्फूर्त दिला. धुमाळे साहेब आज खास करून आपण पाहिलं तर खूप दुरून प्रवास मुंब्रावरून खास करून उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. अजून एक मोठी स्पर्धा येते धुमाळे साहेब, तेव्हा तुम्हाला 7 ते 8 दिवस या खार्डी गावामध्ये यावं लागणार आहे. उद्या त्याचं बिगुल वाजेल. प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या खार्डी गावाची शान, मान, सन्मान. फक्त नाव मोठं नाही तर त्यांचं कार्य सुद्धा खूप चांगलं आहे. चांगला बॉल पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी पहा. पहिल्या षटकात 16 धावा आणि त्यानंतर आपण पाहिलं तर काय कमबॅक केलं लकीने. फॅन्टॅस्टिक बॉलिंग. 18ला 2. हार्दिकने जर 3 षटकार जर मारले तर 1000 रुपये अवी मॅजिक यांच्या माध्यमातून अवी आणि राजेश एवन जोडी आहे. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे. हार्दिकने कदाचित अवीचं ऐकलं आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय स्टँडच्या दिशेने. छोटा पॅक बडा धमाका षटकार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. 1 रन कंप्लीट. लेग बाईचा इशारा किरण केनेसरांकडून. या एकेरीने संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 विदाउट लॉस म्हणण्यापेक्षा यावेळेला आपण पाहिलं तर 2 गडी बाद झालेत. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर 2 गडी बाद लवकरात लवकर बाद झाल्यानंतर 16 रनची जी बहारदार खेळी केली योगेशने, आउटस्टँडिंग. 25ला 2. जाणता राजा खार्डी एका साईडला, आई जीवदानी कसराळी बी. वरद तिसरे षटक हाताळण्याकरिता आज प्रेक्षक वर्ग पहा डोंगरावर आणि मोठे मोठे गार केले गंमत मधी जाणता राजा. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या उद्या जयेश साठी. एकदा जोरदार टाळ्या. मोठे मोठे गार केले गंमत मधी जाणता राजा. क्या बात आहे. हे आमचे फॅन फॉलोविंग आहेत जे आज जाणता राजाचे. चांगला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. म्हणजे इथून आता सुरुवात झालेली आहे की बॅनर्स बनवून 8 दिवसांचा जो शेड्यूल असेल ना, तेव्हा मात्र वेगवेगळे आपल्याला कटआउट्स बॅनर्स पाहायला मिळतील. इथून आता एक एक जण चारोळी लिहिण्यास सुरुवात करेल. अप्रतिम फोर्स केले यावेळेला. बॉडमॅनचा चांगला वापर. क्या बात आहे. हार्दिक पंड्या कॉपीबुक स्टाईल मध्ये षटकार. लेग ब्रेक चेंडू होता. ह्या वेळेला आपण पाहिलं तर हार्दिक पंड्या कॉपीबुक स्टाईल मध्ये काय जबरदस्त फॉलो केले या बॉलला. सुधाकर पाटील यांचं षटकार आणि स्वागत केलंय. 6 धावा. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. थर्ड अंपायर घ्यावं लागेल. या आपण किरण केने सरांना घ्यावं लागणार आहे की विकेट आहे की नाही. स्टंपिंग यावेळेला आहे का, यष्टीचित केलंय का. मात्र इथून स्लो मोशनमध्ये आपण पाहत आहेत. आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने यष्टींच्या थोडंसं पाठीमागे बॉल जरूर कलेक्ट केला गेलाय. आता इथून आपण पाहिलं तर स्लो मोशनमध्ये आपण पाहू शकाल प्रवीण पाटील दर्शवतील की एक्झॅक्टली यावेळेला स्टम्प्सला बॉल किती वेळात मात्र लावलेला आहे आणि इथे बॅट वर आहे की नाही. आणि इथून आपण पाहू शकतायत एकंदरीत बॅट हवेत होती आणि त्यानंतर बेल्स
पुन्हा एकदा प्रवीण मात्र यावेळेला दर्शवत आहेत आणि इथून एकाच ॲक्शनमध्ये 2 मोमेंट आपल्याला पाहायला मिळत आहेत. करीबी मामला नॉट आउट. जबरदस्त. थोडासा उशीर केला होता आणि त्यामुळे पंचांना थोडीशी शंका उद्भवली आणि हार्दिक 2 रनची आवश्यकता आहे. जबरदस्त. यावेळेला प्रवीण पाटीलला दर्शवत असताना प्रवीण पाटील एक मास्टर माइंड ऑपरेटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, नो डाऊट. 2 रनची आवश्यकता आहे. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. वरदचं मी यावेळेला कौतुक करेन. पहा, उंची फार कमी आहे परंतु त्याची प्रतिभा कमी नाही आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर यावेळेला अप्रतिम. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळला गेलाय. फिल्डर दूर आहेत परंतु यावेळेला वाटत कॅच. एकदा टाळ्यांचा कडकडाट यायला हवा. अतिशय चांगला झेल टिपत असताना आपण पाहू शकतायत आई जीवदानी कसराळी बी टीमचा हा खेळाडू. आयुष मॅग्निफिसंट कॅच. जरी तो पराभूत होईल नाही होईल परंतु ज्या पद्धतीने त्याचा हा झेल अविस्मरणीय राहील आपल्या जीवनामध्ये. कारण जरी तुम्ही चांगले फटके खेळत असलं ना तरी सुद्धा हे क्षण कोण अजरामर करतं तर ते आमचे 2 कॅमेरामॅन मिस्टर साहिल मांगेला आणि रोहित चौधरी. अतिशय चांगले एक क्षणचित्रे आपल्याला पाहायला मिळतात. ते अजरामर करतात विदिन सेकंदामध्ये. संघाची धावसंख्या 31. 7 बॉल 2 ची आवश्यकता. इथून मात्र आपण पाहिलं तर यस विकेट डाऊन. हे काय घडलं जातं. दबाव दबाव आणि फक्त दबाव. 6 बॉल आणि एकंदरीत आपण पाहिलं तर अजून सुद्धा 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर 2 रनची फक्त आवश्यकता आहे. परंतु विकेटचा विचार केला तर 4 विकेट्स गेलेल्या आहेत. घेऊया एक रिलॅक्सेबल सॉन्ग आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, जनता राजा आणि त्यावर एक सुंदर आपण पाहत आहेत प्रतिमा शिवबांची आपल्याला पाहायला मिळते. हा फ्लॅग मात्र वाऱ्याच्या झोतामुळे झळाळत नाही तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळे हा फ्लॅग लहरताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार केला गेलाय. फिल्डर येत आहे. जजमेंट चुकेल की परफेक्ट असेल. प्रदक्षिणा घातली होती परंतु इथून मात्र चौकार आला आणि विजयाचा चौकार टॉप 5 मध्ये हा जाणता राजा खार्डी. महेशजी भोईर यांच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन पहा. अतिशय आनंदमयी असं वातावरण पाहायला मिळतं कारण त्यांनी हा संघ उभारलाय आणि त्यामुळे त्यांना ते क्रेडिट गेलं पाहिजे. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकलात. चला टॉस करण्यासाठी संचित या ठिकाणी आलेले आहेत. श्रीराम कसराळी संघ या पण लगेच टॉस करण्यासाठी वेळेची दिरंगाई न करताना प्लीज. विकी त्या ठिकाणी येत आहेत आणि मी मान्यवरांना विनंती करेन टॉस करण्यासाठी. परेजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा कारण वेळेची दिरंगाई न करताना आपण ओपिनियन घेणार नाहीये कारण तेवढा वेळ नाहीये. चला या टॉस करूया आपण परेजी पाटील यांच्या शुभ हस्ते. ते आपण टॉस त्या ठिकाणी करीत आहोत. सामना 5 षटकांचा राहील. सामना क्रमांक 4 आपल्या भेटीला येतोय. आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. श्रीराम कसराळ